दिवाळीवरील कार्यक्रमादरम्यान भाजपच्या आशा बुचकेंकडून सुनेत्रा पवारांचा अपमान, सुनेत्रा पवारांना धक्का दिल्यासोबतच शरद सोनावणेंकडून माईक हिसकावल्याचा व्हिडिओ व्हायरल। बुचकेंच्या वर्तणुकीमुळे फडणवीसांचीही नाराजी। फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला, आमच्या जीवाला धोका, कृष्णा आंधळेला अटक करा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा, 6 महिन्यात मिळालेली माहिती सीआयडीला दिली। देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका, धनंजय देशमुखांच्या आरोपांची गृह मंत्रालयाने दखल घ्यावी, जरांगेंची मागणी, तर पोलिसच आरोपी कृष्णा आंधळेचा बचाव करतायत, प्रकाश सोळंकेंचा आरोप। राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी, आरएसएस अवमान प्रकरणी नवीन जामीनदार सादर, हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधींचे नवे जामीनदार। ठाण्यात राहुल गांधींच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले, भाजप युवा मोर्चाची जोरदार घोषणाबाजी, एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध। मंत्री दादा भुसेंचा राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे, राऊतांनी शेतकरी आणि सभासदांची माफी मागितल्यानंतर खटला मागे, अद्वै हिरेंनी चुकीची माहिती दिल्याचा राऊतांचा आरोप। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती, 16 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुळेंना भेटले होते, बैठकीत दादांनीच तटकरेंना विलीनीकरणाची कल्पना दिली होती, सूत्रांची माहिती। विलीनीकरणानंतर पक्षाची जबाबदारी अजित पवारांना देऊन शरद पवार राजकारणातून अलिप्त होणार होते, मात्र पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा दादांचा आग्रह होता, सूत्रांची माहिती। उन्हाळ्याच्या तोंडावर हवामानात मोठा बदल, 23 फेब्रुवारीनंतर विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, तर काही भागात ढगाळ वातावरण राहणार, हवामान विभागाचा अंदाज। पुणे रेल्वे स्थानकावर 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना, मुलीचे आईवडील झोपलेले असताना नराधमांनी मुलीला पळवून नेलं, 1 आरोपी अटकेत।